श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, आषाढी एकादशी जी आहे तर ती अगदी जवळ आलेली आहे आणि यंदा 2026 मध्ये ही आषाढी एकादशी कधी असणार आहे, त्याचप्रमाणे आपल्याला आषाढी एकादशीचं व्रत कशा पद्धतीने करायचं आहे, या दिवशी कोणत्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत, त्याचबरोबर या दिवशी आपण काय केलं पाहिजे आणि या दिवशी काय करू नये, यासोबतच पूजेचा शुभ मुहूर्त कोणता असणार आहे, या दिवशी आपल्याला कोणते पदार्थ खाणे वर्ज्य करायचे आहे, यासोबतच यावेळी चुकूनही आपल्याला पूजा करायची नाही. जर का आपण या वेळेमध्ये पूजा केली तर या व्रताचं अजिबात आपल्याला शीघ्र फळ जे आहे ना तर ते प्राप्त होणार नाही. पूजेचा शुभ मुहूर्त काय असणार आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंट बॉक्स मध्ये पांडुरंग हरी हा मंत्र सर्वांनी आवर्जून लिहा. तर बघा मित्रमैत्रिणींनो, आषाढी एकादशी ही जी आहे तर ती नेमकी 24 जुलैला असणार आहे की 25 जुलैला असणार आहे, असा संभ्रम जो आहे ना तर या व्रताविषयी, या उपवासाविषयी खूप जणांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. बघा, कारण की आषाढी एकादशी जी आहे तर ती 25 जुलैला असणार आहे. तर आषाढी एकादशीला आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय अत्यंत खूप खास विशेष अनन्यसाधारण महत्व दिलं जातं. कारण की बघा, धार्मिक दृष्टीने ही एकादशी अतिशय अत्यंत पवित्र आणि तितकीच शीघ्र फलदायी मानली जाते. आपल्या हातून कळत न कळत घडलेले जे काही पाप कर्म आहे त्यापासून मुक्तता मिळावी, यासाठी आपण सर्वच जण हे आषाढी एकादशीचं, देवशयनी एकादशीचं व्रत जे आहे तर ते करत असतो. आषाढी एकादशी ही बघा देवशयनी एकादशी, शयनी एकादशी, हरिशयनी एकादशी म्हणून देखील ओळखली जाते. आणि या आषाढी एकादशी पासूनच भगवान श्री हरी विष्णुदेव हे 4 महिने योग निद्रेत जात असतात आणि कार्तिक एकादशीच्या दिवशी ते या योग निद्रेतून जागे होत असतात. आणि हे 4 महिने जे आहेत तर ते योग निद्रेमध्ये असल्यामुळे या पृथ्वीचा जो काही किंवा ब्रह्मांडाचा जो काही पालन पोषणाचा जे काही कार्य आहे तर ते भगवान देवादिदेव महादेवांकडे सोपविलं जातं असं देखील मानलं जातं. आणि ही एकादशी म्हणूनच भगवान श्री हरी विष्णुदेवांना समर्पित असते आणि सर्व एकादशीमध्ये ही सर्वात श्रेष्ठ आणि शीघ्र फलदायी एकादशी म्हणून देखील ओळखली जाते. यंदा आषाढी एकादशी ही 2026 मध्ये 25 जुलैला आलेली आहे. तर ही जी तिथी आहे एकादशी तिथी तर ती 24 जुलैला सुरू होत आहे आणि ती 24 जुलैला 2026 रोजी सकाळी 9:12 त्या एकादशी तिथीची सुरुवात होत आहे आणि 25 जुलैला सकाळी 11:34 समाप्त होणार आहे. तर 2 दिवशी सलग ही तिथी असल्यामुळे बऱ्याच जणांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे की नेमकं एकादशीचा व्रत उपवास हा 24 जुलैला करावा की 25 जुलैला करावा. तर बघा, उगवत्या तिथीनुसार आपल्याला हे एकादशीचं व्रत जे आहे ना तर ते 25 जुलै रोजीच करायचं आहे. तर हे व्रत जे आहे तर ते 25 जुलैला आपण करायचं. या व्रताची सांगता म्हणजे पारण जी वेळ जी आहे तर ती 26 जुलैला असणार आहे. तर हे व्रत आपल्याला 25 जुलैच्या दिवशी करायचं आहे. या दिवशी आपण लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे, आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद, थोडस गंगाजल आवर्जून टाकायचं आहे आणि आपल्याला स्वच्छ स्नान करायचं आहे. स्नान करत असताना विठ्ठल विठ्ठल किंवा पांडुरंग हरी किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. स्वच्छ स्नान करून झाल्यावरती शक्य असेल तर पिवळ्या रंगाचे वस्त्र आवर्जून या दिवशी परिधान करायचे आहे. यानंतर भगवान सूर्यदेवांना अर्घ्य अर्पण करायचं आहे. आपल्या देवघरामध्ये जर भगवान बाळकृष्णाची मूर्ती असेल
किंवा भगवान श्रीहरी विष्णुदेवांची मूर्ती असेल, मूर्तीवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे। अभिषेक तुम्ही पंचामृताने किंवा गाईच्या कच्च्या दुधाने करू शकता किंवा साध्या पाण्याने सुद्धा करू शकता। यानंतर आपल्याला पांडुरंगाची मूर्ती असेल तर पांडुरंगाच्या मूर्तीवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे। मूर्तीला स्वच्छ पाण्याने स्नान घालायचं आहे, स्वच्छ पुसून कोरडी करायची आहे आणि देवघरामध्ये त्यांच्या जागेवरती विराजमान करायचे आहे। त्यांना छानसं पिवळं चंदन लावायचं आहे, अष्टगंध लावायचा आहे आणि पिवळ्या रंगाच्या वस्तू अर्पण करायच्या आहे, जसं की पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करायची, पिवळी फुलं अर्पण करायची। यासोबतच भगवान पांडुरंगांना तुळशी पत्र जे आहे तर ते प्रिय आहे, तुळशी पत्र अर्पण करायचे, मंजिरी अर्पण करायची। परंतु या एकादशीच्या दिवशी आपल्याला चुकून देखील तुळशीला स्पर्श करायचा नाही, कुठलीही मंजिरी किंवा तुळशी पत्र आपल्याला तोडायची नाही। जी काय तुळशी पत्र मंजिरी आपल्याला लागणार आहे तर ती आपल्याला अगोदरच्या दिवशीच तोडून ठेवायची आहे फ्रीजला आणि नंतर ती आपण अर्पण करायची आहे, कारण की तुळशी पत्र हे शिळं होत नाहीये म्हणून। कारण की बघा, या दिवशी भगवान श्रीहरी विष्णुदेवांना आपल्याला ह्या सर्व त्यांच्या आवडीच्या वस्तू आहे म्हणून त्या अर्पण करायच्या आहे। धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे, गाईच्या तुपाचा दिवा आवर्जून लावायचा आहे। पूजा आपण दरवर्षी प्रमाणे सकाळी करत असतो, परंतु यावर्षी पूजेचा शुभ मुहूर्त असणार आहे तो म्हणजे सकाळी 6 ते 8 हा असणार आहे। तर या वेळेमध्ये आपल्याला सकाळी जर पूजा करणार असाल तर 6 ते 8 या वेळेमध्ये आपण भगवान विष्णुदेवांची, भगवान पांडुरंगाची पूजा करायची आहे। कारण की प्रत्येक पूजा जी असते तर ती शुभ मुहूर्तावरती केली गेली तरच तिचं शीघ्र पुण्य फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत असतं। आणि राहू काळ जो असतो तर त्या काळामध्ये कोणतंही शुभ कार्य किंवा पूजा पाठ असतील तर ते केलं जात नाही, ते वर्ज्य मानले जात असतात। आणि हा राहू काळ जो असणार आहे तर तो म्हणजे 25 जुलैच्या दिवशी बघा, सकाळी 9 वाजल्यापासून ते 10 वाजून 30 मिनिटांपर्यंत असणार आहे। तर फक्त या वेळेमध्ये आपल्याला चुकून देखील ही पूजा करायची नाही, तर ती अजिबात करायची नाही। पूजेचा शुभ मुहूर्त हा 25 जुलैला सकाळी 6 वाजल्यापासून ते 8 वाजेपर्यंत असणार आहे। या 2 तासाच्या काळामध्येच आपल्याला भगवान विष्णुदेवांची, भगवान बाळकृष्णाची, त्याचबरोबर पांडुरंगाची पूजा जी आहे तर ती करायची आहे। आता या दिवशी व्रत करताना आपण कोणते नियम पाळायचे आहे तर या दिवशी काय करावं किंवा काय करू नये बघा, घरामध्ये मांसाहार जो आहे तर तो पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे। यासोबतच आपल्या घरामध्ये तांदूळापासून जे काय पदार्थ बनवलेले आहेत, जसं की भात असेल, खिचडी असेल तर ती आपल्याला चुकून देखील या दिवशी खायची नाहीये, करायची नाहीये। उपवास सोडताना सुद्धा हे जे पदार्थ आहेत तर ते चुकून देखील खायचे नाही। पारण सोडताना तुम्ही खाऊ शकता, म्हणजे द्वादशीला तुम्ही भात जो आहे ना तर तो खाऊ शकता, काही अडचण नाही। परंतु एकादशीच्या दिवशी कधीच आपण भात जो आहे तांदूळाचा तर तो खायचा नाहीये। तुम्ही वरईचा भात खाऊ शकतात, तर त्याचबरोबर कांदा लसण जे आहे ते सुद्धा टाळायचं आहे, कारण की तामसी पदार्थाचं सेवन जे आहे तर ते सुद्धा या दिवशी करणं टाळावं। आता सर्वजण एकादशी म्हटल्यावरती तुळशीला जल अर्पण करतात, तर एकादशीच्या दिवशी माता तुळशीला जल चुकून देखील अर्पण करू नका, तुळशीला स्पर्श करू नका, तिची पानं मंजिरी तोडू नका। आपल्याला जर भगवान श्रीहरी विष्णुदेवांना तुळशीपत्र अर्पण करायचं आहे ना तर ते 1 दिवस अगोदरच आपल्याला फ्रीजला तोडून ठेवायचं आहे, किंवा मग ज्यांनी व्हिडिओ लेट बघितला, ज्यांच्यापर्यंत व्हिडिओ लेट पोहोचला त्यांनी तुळशीमध्ये खाली पडलेले, गळून पडलेले पानं असतात बघा, तर ते आपल्याला उचलून घ्यायचे आहे, स्वच्छ धुवून काढायचे आहे आणि ते तुळशीपत्र तुम्ही अर्पण केले तरी देखील चालणार आहे। या ज्या काही चुका आहेत तर त्या आपल्याला टाळायच्या आहे, कारण की एकादशीच्या दिवशी माता तुळशी ह्या भगवान श्रीहरी विष्णुदेवांसाठी निर्जली उपवास करत असतात आणि आपण ज्या वेळी तुळशी मातेला पाणी अर्पण करतो ना त्यावेळी ते व्रत जे आहे तर ते मोडलं जातं। म्हणून आपल्याला जे काय आपण पूजा करतो तर त्या पूजेचं फळ जे आहे ना तर ते मिळत नाही। ह्या छोट्या मोठ्या चुकाच आपल्या हातून होत असतात। बऱ्याच वेळा आपण तुळशीला पाणी घालतो, तर ही चूक चुकून देखील करू नका। तुम्हाला दुरून तुळशी मातेचं पूजन करू शकता, तुळशीला तुम्ही हळदी कुंकू लावू शकता, मात्र कुंडीला लावायचं आहे, पाणी अर्पण करायचं नाहीये। या दिवशी सुद्धा तुळशीचं व्रत असतं आणि आपण जर तुळशीला पाणी अर्पण केलं
तर त्या व्रतामध्ये खंड पडतो आणि तुळशी माता साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप मानली जाते आणि यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी जी आहे तर ती आपल्यावरती रुष्ट होते, नाराज होते आणि तिची अकृपा जी आहे तर ती होऊ शकते. म्हणून ज्या काही चुका आहेत तर त्या आपण या एकादशीच्या दिवशी करणं टाळायचं आहे. त्याचबरोबर या दिवशी कुणाची निंदा, नालस्ती, अपशब्द बोलणं देखील आपल्याला टाळायचं आहे. यासोबतच या दिवशी दिवसभर व्रत करायचं आहे, म्हणजेच उपवास करायचा आहे आणि भगवान श्री हरी विष्णू देवांचं नामस्मरण करायचं आहे किंवा मग पांडुरंग हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल हा मंत्र तुम्ही जपू शकता किंवा मग सर्वात सोपा मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचं किमान 108 वेळा आपल्याला पठण करायचं आहे. विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे. आता बघूया की जे व्रत आहे तर ते कधी आपल्याला सोडायचं आहे किंवा पारण वेळ काय असणार आहे. 20 जुलै 2026 रोजी सकाळी 5:30 पासून ते सकाळी 8:30 पर्यंत हे आपण पारण सोडू शकतो किंवा मग तुम्ही तुमच्या वेळेनुसार समजा आता एवढ्या सकाळी तर स्वयंपाक करणं आपल्याला शक्य होत नाहीये तर तुम्ही दर सकाळी सोडला 10-11 वाजेपर्यंत तरी देखील चालणार आहे. पाळून आपल्याला हे जे व्रत आहे तर ते करायचं आहे. ही आषाढी एकादशीचं व्रत फक्त एकदाच वर्षातून आपल्याला करता येत असतं आणि संपूर्ण वर्षामध्ये येणाऱ्या एकादशीमध्ये ही एकादशी जी आहे तर ती सर्वात श्रेष्ठ मानली जात असते. त्यामुळे संपूर्ण वर्षामध्ये आपण केलेल्या 24 एकादशीचं फळ जे आहे तर ते आपल्याला प्राप्त होत असतं. हे एकादशीचं व्रत केल्यामुळे आपल्यावरती भगवान श्री हरी विष्णुदेव आणि माता लक्ष्मींची खास विशेष कृपा छत्र जे आहे तर ते आपल्या कुटुंबावरती राहत असतं आणि ज्या घरामध्ये एकादशीच्या दिवशी भगवान श्री हरी विष्णुदेवांची सेवा, उपासना, ध्यान, साधना केली जाते त्या घरामध्ये माता लक्ष्मी या स्वतःहून विराजमान होत असतात. कारण की माता लक्ष्मीला भगवान विष्णुदेवांची सेवा केली ना तर माता लक्ष्मी स्वतःहूनच प्रसन्न होतात आणि त्या कुटुंबाला सुखी संसाराचे आशीर्वाद देत असतात. माता लक्ष्मीचं आगमन त्या घरामध्ये होत असतं. आपल्याला सर्व पापकर्मातून मुक्तता मिळत असते. म्हणून हे एकादशीचं व्रत जे आहे तर ते बऱ्याच व्यक्ती आवर्जून करत असतात. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत एकादशीचं व्रत जे आहे तर ते केलं जातं. अगदी भक्तिभावाने, श्रद्धेने कोणतीही पूजा पाठ केले तर त्याचं 100% शीघ्र फळ जे आहे तर ते आपल्याला नक्कीच मिळत असतं. म्हणून आपल्याला ह्या आषाढी एकादशीच्या दिवशी, देवशयनी एकादशीच्या दिवशी होईल तेवढी सेवा करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे. ज्यांना बसून सेवा करणं शक्य नाहीये तर त्यांनी मोबाईल वरती लावून द्या, श्रवण करा, ऐका किंवा मग आपण म्हणतो ना हाती काम मुखी राम त्याप्रमाणे तुम्ही नामस्मरण करा. नामस्मरणामध्ये खूप ताकद आहे. तर सांगितल्याप्रमाणे नक्की आपल्याला काही नियमांचं पालन करायचं आहे. काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत तर त्या आपल्याला लक्षात घ्यायच्या आहे आणि सांगितल्याप्रमाणे त्या वेळेमध्ये आपल्याला पूजन जे आहे तर ते करायचं आहे. राहू काळ आपल्याला टाळून आपल्याला पूजन करायचं आहे. आशा करते व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती सर्वांना समजलीच असेल. यानंतरही आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येणारच आहे. तर बघा बरेच जण सबस्क्राईब करतात, अनसबस्क्राईब करतात, तसं करत जाऊ नका. व्हिडिओ येणारच आहे. काही वेळा लाईटचा प्रॉब्लेम असल्यामुळे नेटवर्क नसतं त्यामुळे व्हिडिओ थोडे लेट येतात. तर सर्वांनी चॅनलला सपोर्ट करा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करत जावा. तर भेटूया. आशा करते व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती सर्वांना समजलीच असेल. ज्यांना काही समजलं नसेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहिती सोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.